चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं। व्हॅनमधील एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। व्हॅनमध्ये एकूण 13 विद्यार्थी असून 4 जण जखमी झाल्याची माहिती। चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याचा शिक्षकांवर चाकू हल्ला। शाळेत टीसी घेण्यावरून झालेल्या वादावर विद्यार्थ्याचा शिक्षकावर थेट चाकू हल्ला करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। आमदार सचिन अहिरांना पक्षात घेऊन विधान परिषद उपसभापती पदाची दिली उमेदवारी। चौकार षटकार सुरू राहतील, समोरच्यांच्या विकेट्स पडत राहतील। ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान। कोणाला किती महत्त्व द्यायचं याबाबत पक्ष नेतृत्वानं आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा स्वपक्षाला टोला। तर आता तरी आत्मपरीक्षण करा, श्रीकांत शिंदेंचा टोला। उपसभापती निवडणुकीत नीलम गोरेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन आदेशामुळे गोरेंवर उडावली होती मुख्यमंत्र्यांची नाराजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, एका गटाची मागणी तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणाला ठाम विरोध। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध। 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। उपवर्गीकरणाविरोधात मुंबई आंदोलक एकवटले। दलित समाजात दुही निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। विजय वडेट्टीवार यांची टीका। टीईटी पेपरफुटीवरून मुंबई युवक काँग्रेसचं नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरण आंदोलन। टीईटी पेपरफुटी प्रकरणात मुख्य आरोपीची पत्नी सुमन कुमारीला पटण्यातून अटक। सुमन कुमारी गुप्ताला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता अद्याप फरार। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट। सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस। आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाच्या भावानं केला आरोप। राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। राज्यात 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई कोकणासह विदर्भ मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग।